शेगाव येथे 75 वर्षे ओलांडलेले वृद्ध आजही न्यायासाठी संघर्ष करत आहेत. संविधानाने दिलेल्या हक्कांवर विश्वास ठेवून ते पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत आहेत. मात्र त्यांना खरोखरच न्याय मिळतो का, हा मोठा प्रश्न आहे. भारताचे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची रचना करताना न्यायव्यवस्थेला सर्वोच्च स्थान दिले. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, हा न्यायसंगत दृष्टिकोन संविधानाने दिला आहे. याच विश्वासावर आजही अनेक नागरिक न्यायासाठी लढा देत आहेत. शेगावमध्ये वयाच्या अमृत महोत्सवात असलेल्या 75 वर्षांवरील वृद्ध न्यायाच्या शोधात पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहेत. आयुष्यभराचा अनुभव गाठीशी असतानाही त्यांना अन्याय सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा बाळगून ते आपल्या तक्रारी नोंदवतात. मात्र त्यांना न्याय मिळतो का, हा मोठा प्रश्न आहे. अनेक वृद्ध नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. काही प्रकरणांमध्ये दिरंगाई होत असून न्याय मिळवण्यासाठी वयोवृद्धांना संघर्ष करावा लागत आहे. यामुळे समाज व्यवस्थेवर आणि न्यायसंस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. न्यायसंस्थेवर दृढ विश्वास ठेवणारे हे वृद्ध आपल्या हक्कांसाठी उभे आहेत. प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन न्याय प्रक्रिया जलद आणि परिणामकारक करण्याची गरज आहे. वृद्धांचा हा संघर्ष केवळ व्यक्तिगत नाही तर संपूर्ण समाजासाठी एक संदेश आहे. न्यायासाठी लढा थांबवू नका. शिवजा मंदिरात राहिलो साहेब. लॉकडाऊन मध्ये खायला नको आम्हाला, भांडे लवकर घरात साहेब अशी तकलीफ घेऊन राहिले. पण कासाठी आम्हाला काढून द्यायसाठी अटी राहू नका म्हणतात. समोर भावानं कुलपा फोडले, भाऊ जाईन वायलीनं उपाशी तपाशी पोलीस करण्याची घेऊन राहिले साहेब लोक. बुलढाण्याला दिला, अमरावती दिला, शेगाव दिला. 1.5 वर्षात किती रिपोर्ट झाले माझ्याजवळ? सर्वच रिपोर्ट आहेत सर. ते सर्वच रिपोर्ट आहे. बुलढाण्यावर बीज दिला मी. काहीच चौकशी करू नाही आले. भावाला आत्महत्या आणले पण काहीच नाही करू आले ते.